Good morning, dear student, and welcome my all 11 class students that we are going to see the textual grammar on the summit we reach the top. We left the first lesson because due to COVID, the first lesson is not here for the syllabus of English for this academic year. Okay, we shall see on later on that lesson also, but today we are going to see on the summit we reach the top the textual grammar. You have to return all the things in your notebook. So when we are starting this, at the same time you have to use your pen and notebooks and write down all the examples. Okay, so come for the first example of this session. On the summit we reach on the top. He is the anchor. The first example is rewrite as a rhetorical question. Rewrite as a rhetorical question. So what is the meaning of rhetorical question? Rhetorical question can be asked to pin out the statement. एक तर स्टेटमेंट वर भर देण्यासाठी हे वापरले जातं rhetorical question. रिथॉरिकल क्वेश्चनचा दुसरा अर्थ असा होतो की त्याला आन्सर एक्सपेक्टेड नसतो वाचण्याला, त्याला फक्त आपल्या स्टेटमेंटचं एम्फॅसिस करायचं असतं, स्टेटमेंटवर जोर द्यायचा असतो आणि त्याकरता तो फक्त क्वेश्चन करतो, त्याला आन्सर एक्सपेक्टेड असतं बोलणाऱ्याला, स्पीकरला सुद्धा आणि लिस्नरला सुद्धा. बट टू pin out the statement, to point out, to give the pressure, to give the emphasis to the statement, he used the rhetorical question. तर rhetorical question आला असेल तर त्याचं rhetorical स्टेटमेंटचं rhetorical फॉर्ममध्ये कन्वर्ट करत असताना काय करायचं, रूल लक्षात ठेवा. रूल हा आहे की वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे ते पहिल्यांदा पाहायचं. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं. पहा, रूल लक्षात लिहून घ्या. वाक्याकडे बघायचं, वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे ते बघायचं. वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं क्वेश्चन, आणि वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन हा तुमचा रेथॉरिकल क्वेश्चन हा नकारार्थी होईल, निगेटिव्ह होईल. आता निगेशन दर्शवणारे शब्द, नकार दर्शवणारे शब्द कोणते आहे? नो, नेव्हर, नॉट, हे सगळे निगेशन दर्शवणारे आहे. आता आपण वाक्य बघू. ही इज द अँकर. ह्या ठिकाणी काही निगेटिव्ह दर्शवणारे शब्द आहे का? नाही आहे. म्हणजे वाक्य होकारार्थी आहे तर आपल्याला ते नकारार्थी करावं लागेल. एवढं समजलं तुम्हाला. मग याच्यासाठी ऑक्झिलरी वर्ब कोणचे आहे का वाक्य ते बघायचे. ऑक्झिलरी वर्ब समजा दिले असेल तर तुम्हाला ते वाक्य सोपी होऊन जातं. आता ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? ऑक्झिलरी वर्ब हे दोन प्रकारचे आहेत. पहिल्यांदा टेन्सेसच्या फॉर्ममध्ये पाहायचं झालं, एक टू बीचं आणि टू हॅवचं. प्रेझेंट टेन्समध्ये आहे इज, एम, आर टू बीच्या फॉर्ममध्ये, आणि टू हॅवच्या फॉर्ममध्ये आहे हॅज आणि हॅव. टू बीच्या फॉर्ममध्ये पास्ट टेन्समध्ये आहे वॉज, वेअर, तर इकडे आहे टू हॅवच्या फॉर्ममध्ये हॅड. त्याचबरोबर टू बीच्या फॉर्ममध्ये फ्युचर टेन्समध्ये आहे विल, शाल, तिकडे आहे विल हॅव, शाल हॅव. ओके, तर हे झाले ऑक्झिलरी वर्ब्स जे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी सांगितलं. आता ह्या ठिकाणी कुठला ऑक्झिलरी वर्ब दिसत आहे? इज हा ऑक्झिलरी वर्ब आहे. तर आता त्याला आपल्याला नकारार्थी करायचं. पहिल्यांदा ऑक्झिलरी वर्बपासून सुरुवात करायची आपल्याला. याचा बनला इझंट. ओके, इझंट. मग आपला सब्जेक्ट ही द अँकर. इझंट ही द अँकर? क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. समजा क्वेश्चन मार्क दिला नाही तर तुमचं उत्तर जरी बरोबर लिहिलं तरी चूक होईल. ठीक आहे. इझंट ही द अँकर क्वेश्चन मार्क. तुमचं हेच तो आन्सर अँकर आहे माहीतच होतं. ठीक आहे, परंतु त्यांनी त्या पद्धतीने केलं. हा रेथॉरिकल फॉर्म झाला, तुम्हाला समजला असेलच. सेकंड, द मॅन going to sorry
The man going in the leads cuts the steps and breaks the way. Full stop. The man going in the lead cuts the steps and breaks the way. Instruction काय आहे? Instruction ह्या ठिकाणी आहे rewrite the sentence using not only but also. पहा नॉट ओनली बट ऑल्सो करायचं आहे. नॉट ओनली बट ऑल्सो करताना एक लक्षात ठेवायचं, नॉट ओनली वेगळं आणि बट ऑल्सो वेगळं आहे. नॉट ओनली बट ऑल्सो करत असताना नियम काय म्हणते ते पाहूया आपण. द मॅन गोईंग इन द लीड्स कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. नॉट ओनली बट ऑल्सो करत असताना रूल असा आहे की वाक्यामधला समान भाग जो आहे तो वेगळा काढावा व वाक्यातील असमान भाग हा वेगळा शोधावा. काढावा म्हणजे आता लिहून नाही पाहायचं, ठीक आहे. वाक्यातील समान भाग हा वेगळा शोधावा, असमान भाग हा वेगळा शोधावा. समान भाग तुम्हाला मिळाला समजा, तर एका असमान भागाच्या पहिले नॉट ओनली लावायचा आणि दुसऱ्या असमान भागाच्या पहिले बट ऑल्सो लावायचा, ठीक आहे. एका असमान भागाच्या पहिले नॉट ओनली लावायचा, दुसऱ्या असमान भागाच्या पहिले बट ऑल्सो लावायचा. तर आता असमान भाग कोणचा आहे? द मॅन गोईंग इन द लीड, ओके, तो समोर गेला होता. कट्स द स्टेप्स हा एक असमान आहे अँड ब्रेक्स द वे हा दुसरा असमान आहे. म्हणजे नॉट ओनली कुठं लागेल? नॉट ओनली लागेल पहिले कट्सच्या पहिले आणि दुसरा नॉट ओनली लागेल अँडच्या ऐवजी, ठीक आहे. अशा पद्धतीने नॉट ओनली बट ऑल्सो लागेल. याच्यात सुद्धा काही ट्रिक आहे. ट्रिक अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी अशी करतात, ट्रिक अशी आहे की अँडच्या ऐवजी बट ऑल्सो लावून घ्यावा. तिथं बट ऑल्सो लावला म्हणजे त्याच्या पहिलेचा जो भाग आहे, पहिलेचे जे शब्द आहे ते आपले असमान आहे असे समजायचे आणि त्याच्या तो बरोबर शोधून नॉट ओनली लावायचा. ही ट्रिक आहे. नाही जमलं तर अशी ट्रिक वापरू शकता तुम्ही, ठीक आहे. आता आपण चालू करताय. द मॅन going in the lead not only cuts the steps but also breaks the way. अशा पद्धतीने तुमचं हे आन्सर झालं. बघा, द मॅन गोईंग इन द लीड नॉट ओनली, हा पहा ओनलीचं हे झालं का, नॉट ओनली कट्स द स्टेप्स बट ऑल्सो ब्रेक्स द वे, हा झाला नॉट ओनली बट ऑल्सोचा नियम. आता वाक्य नंबर 3 बघूया. यू अँड हिलरी आर going to do it. You and Hillary are going to do it. इंस्ट्रक्शन काय आहे? रिमूव्ह going to and rewrite rewrite स्पेलिंग चुकला था. rewrite the sentence. Remove going to and rewrite the sentence. You and Hillary are going to do it. So what is the use of going to? Going to is the form is used for the present progressive tense, but it shows the futurity. It is going to use for futurity. Going to form हा चालू वर्तमान काळ दाखवतो, नजीकचा, जवळचा, परंतु त्यासोबतच तो समोरची भविष्यातली क्रियासुद्धा दाखवतो.
म्हणजे भविष्यातली क्रिया दाखवत असल्यामुळे गोईंग टू फॉर्मला आपण असं म्हणू शकतो की गोईंग टू फॉर्म काढायचा आहे तर त्याच्याऐवजी काय करावं लागतं, आपल्याला विल वापरावं लागतो, कारण हा नजीकचं भविष्य दाखवतो. म्हणून तो यू अँड हिलरी आर गोईंग टू डू इट, तर याच्याऐवजी गोईंग टू म्हणजे भविष्य दाखवतो, ते नजीकचं भविष्य दाखवत असतो तो. आणि तो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह फॉर्म तर असतोच, परंतु ते प्रेझेंट चालू वर्तमान काळातली नजीकची क्रिया, जवळची क्रिया असते. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो त्या ठिकाणी की याला असंही म्हणता येईल की हा भविष्यसुद्धा दाखवत असतो, म्हणून गोईंग टूसाठी आपण वापरला विल वापरला आहे ह्या ठिकाणी. ओके, आता ह्या ठिकाणचं काय निघेल, आता विल वापरायचा तर साधा आरसुद्धा निघला पाहिजे, कारण आर आणि विल हे एकत्र येऊ शकतं का, नाही विद्यार्थी मित्रांनो, हे तर येऊच नाही शकत. म्हणजे आपल्याला काय काढायचं, आरही काढायचं आहे, गोईंगही काढायचं आहे आणि टूसुद्धा काढायचं आहे. याच्याऐवजी काय वापरायचं आहे, साधा विल वापरायचा आहे. म्हणजे हे वाक्य असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही की जसं आपण मॉडेल ऑक्झिलरीचे काम करत होतो हे विल हा मॉडेल ऑक्झिलरीसुद्धा दाखवतो, ह्या पद्धतीने सुद्धा याचं ट्रीटमेंट देता येते. मग आता आपण कसं सोडवायचं याला बघूया. ओके, यू अँड हिलरी, आर आहे तो आर निघून जाईल, त्याच्याऐवजी इन विल, गोईंग टू निघून जाईल, विल डू इट. बघा मी याचं एक्सप्लेनेशन छान सांगितलं आहे. हे वाक्य आहे यू अँड हिलरी गोईंग टू डू इट, रिमूव्ह गोईंग टू, गोईंग टूचा अर्थ सांगितला आहे. गोईंग टू हे काय आहे, नजीकचं भविष्य दाखवतो, त्याच्याऐवजी वापरायचा विल, म्हणून त्याचा यू अँड हिलरी विल डू इट. त्याच्यानंतरचं वाक्य आपण बघूया नंबर 4. The last 60 or 70 feet up the top were not very dangerous. The last 60 or 70 feet up the top were not dangerous. बघू याचं काय करायचं आहे. Rewrite as rewrite as an affirmative sentence. Last 60 or 70 feet up the top were not very dangerous. याचं अफर्मेटिव्ह करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, होकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी, ओके, आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी. लास्ट 60 or 70 feet up the top were not very dangerous. म्हणजे काय करायचं की नॉट आपल्याला वाक्यातील नकारार्थी भाग आहे तो पहिले काढावा लागेल, मग त्याच्यानंतरचा जो शब्द आहे त्याच्यानंतरचा शब्द आपल्याला काय करावा लागेल, होकारार्थी करावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, नॉट का काढायचा, नॉट तर काढून घेऊ आपण, ते कोणीही करू शकते, परंतु त्याच्या समोरचा जो शब्द आहे त्याचा समोरचा शब्द हा डेंजरस आहे, डेंजरसच्या विरुद्धार्थी शब्द करायचा आहे. तो विरुद्धार्थी शब्द कसं काय होईल, डेंजरसच्या विरुद्ध होईल, तो सेफ होईल. मग कसं होणार आन्सर बघा. एक सॉत आहे, हा द नाही आहे, दीज आहे. दीज लास्ट 60 or 70 feet up the top were very safe. अशा पद्धतीने वाक्य होणार. These last 60 or 70 feet up the top were very safe. आपण काय केलं, वाक्यातील नॉट काढला,
आणि डेंजरसच्या विरुद्ध शब्द जो होता त्याच्याऐवजी आपण केला सेफ शब्द. तर अशा वेळेस तुमच्याला थोडंसं वोकॅबलरीवर कमांड असणे खूप आवश्यक आहे. नंबर 4 आपण बघितला, त्याचा आन्सरही झाला आपलं बघून. आता आपण बघूया नंबर 5. I was not afraid to die that day. Rewrite as a positive sentence. I was not afraid to die that day. याचं बनवायचं आहे तुम्हाला पॉझिटिव्ह, म्हणजे सुद्धा हा सुद्धा अफर्मेटिव्ह करायचा आहे. त्यासाठी नियम तोच आहे की वाक्यातील नॉट काढायचा, दुसरा शब्द जो अनअफ्रेड आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द करायचा. अफ्रेडच्या ऐवजी होईल तो अनअफ्रेड होणार. मग काय होईल? आय वॉज अनअफ्रेड to die that day. I was unafraid to die that day. हे झालं तुमचं वाक्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे 5 वाक्य आपण बघितलेले आहे. ते 5 वाक्याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आणि ते आन्सर्स तुम्हाला सर्व तुमच्या टेक्स्च्युअल ग्रामरचं जे आहे तुमचं एक नोटबुक बनवून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे आन्सर्स लिहायचे आहे. आपले हे जे आहे हे ग्रामर रोजही तुम्हाला काही ना काही येत राहतील. तर 5च वाक्य आपण बघू, की मोठा व्हिडिओ नाही करू कारण तुमच्याजवळ वेळ नाही हे मला माहीत आहे. त्याच्यामुळे 5 वाक्य रोजचे लिहायची, रोजची प्रॅक्टिस ही एक सवय लावून घ्या तुम्ही, की रोज आपल्याला सरांचे 5 वाक्य बघायचेच आहे, लिहायचंच आहे. म्हणजे तुमचं ग्रामर हे ॲटोमॅटिकली चांगलं होत जाईल आणि हे परीक्षेपर्यंत तुमचं इतकं स्ट्रॉंग होऊन जाईल की तुम्हाला ग्रामरची मुळीच भीती वाटणार नाही आणि समोरच्या लाईफमध्ये ग्रामरचं भीती वाटणार नाही. परंतु एक गोष्ट करायला विसरू नका की तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाल बटनसुद्धा दाबायची आहे आणि लाईक आणि शेअरही करायचं आहे. याचे फायदे मी सांगतो. आम्ही प्रोफेशनलसारखं व्यावसायिकासारखं काम नाही करायचं आहे. सबस्क्राईब केल्यामुळे दुसरा जो व्हिडिओ रोज मी टाकेल तो ॲटोमॅटिक तुमच्या नोटिफिकेशन बॉक्समध्ये येणार. हा पहिला. दुसरा फायदा असा आहे की तुम्हाला लाईक करायला बटन दाबली आहे, नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन इन टिंग वाजेल, तुमचं लक्ष जाईल, तुम्ही काय आलं म्हणून पाहाल मेसेज, तुम्हाला समजेल की सरांचा व्हिडिओ आला आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला एक करायची आहे की लाईक करायचं आहे. लाईक केल्यामुळे काय फायदा होतो हे मी तुम्हाला सांगतो की यूट्यूबमध्ये लायब्ररी असते. लायब्ररीमध्ये गेल्यावर लाईक व्हिडिओ तिथं बटन दाबली तर बरोबर सिरियल नंबरनी एकानंतर एक आपण जितके शिकवू, जितके बघू, 1 2 3 4 ज्या पार्ट आहे ते सगळे पार्ट आपल्याला भेटतील. कधीही अभ्यास करायचा झाला तरी तुम्ही करू शकता. आणि शेअर करण्याचा फायदा आहे की इतर मित्रांनासुद्धा तुमचा फायदा भेटेल. तर आपण ह्या ठिकाणी आता आजचं संपवत आहे. आज हा व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला आणि उद्या तुम्हाला दुसरा व्हिडिओ येणार. तर थँक्यू व्हेरी मच.